मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग असणार आहे पूर्णपणे अर्टिगावर. तर अर्टिगामध्ये काय काम करतो आहे आणि कसं काम करतो आहे त्याबद्दल हा ब्लॉग असणार आहे. तर अर्टिगाला थोडंफार मी सजवतो आहे आतून, ते पण स्वतःहून. सो त्यासाठी मी सजवण्यासाठी काय काय करतो आहे तर ते तुम्ही बघा. तर आत्ता मी आणला आहे बघा, हा एवढा मोठा विनाईल. हा पूर्ण विनाईलचा मी विनाईल नाही आहे, स्टिकर आहे, रेडियम स्टिकर, त्याचा पूर्ण रोल आणला आहे. सो ह्याच्यानी डिटेलिंग करायची आहे कारमध्ये आतमध्ये. सो स्टिकर अप्लाय करण्यासाठी हा आणला आहे मी छोटासा टूल आहे. सो हा टूल आहे ज्याच्याने स्टिकर बरोबर अप्लाय होतात. सो हा प्रेस करण्यासाठी वगैरे दोन्ही बाजू, एका बाजूला फोम टाईप आहे आणि एका बाजूला हा फ्लेक्सिबलच मटेरियल आहे, एवढं काय हार्ड मटेरियल नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणली मी, सो ही मेन वस्तू आहे ही. सो ही आहे आपला कटर, आपला नॉर्मल कटर आहे, तो यूज करायला आता स्टार्ट करतो आहे मी. सो मी काय काय कवर करणार आहे यामध्ये. सो आता कवर करायचं आहे, मी विचार करत होतो की स्टेरिंगला इथे या पॅचला करतो ब्ल्यू, म्हणजे मला थोडा ब्ल्यू टाईपमध्येच करायचं होतं म्हणून ब्ल्यूमध्ये आणला आहे मी. त्यानंतर इथे बघू शकतो, इथे थोडं ब्लॅक व्हायला लागलं आहे आणि इकडे जरा स्क्रॅचेस येत आहेत. तर मी बोलतो आहे हे जे आहेत सर्व डोर्सचे ते मी कवर करतो आहे. त्याच्यामध्ये परत हे कवर करतो आहे मी, त्याच्यामध्ये हे पूर्ण इथून ते आपलं लास्टपर्यंत जे आहे हे पूर्ण विचार चालू आहे माझा कवर करायचा त्यामध्ये. सो लास्ट इथपर्यंत येईल. त्यानंतर हा पण एक एरिया मी कवर करणार आहे, जे आपण डोअर्सचे हँडल आहेत ते पूर्ण कवर करायचे, चारही डोअरचे आपले. आणि लास्टला जो आहे तिथे पण एक कवर करायचं आहे. तो अर्टिगामध्ये बनवणार आहे, त्याचा मिनिंग असा आहे की डिटेलिंग जे वर्क करणार आहे. आणि हा सेम मी विनाईल आतमध्ये पण घेतला आहे आणि बाहेरच्यासाठी पण घेतला आहे. सो बाहेर पण थोडीफार डिटेलिंग करणार आहे, थोडीफार स्टिकर करणार आहे. सो काय करणार आहे ते बघा पुढे ब्लॉगमध्ये. आत्ता मी स्टार्ट करायला जातो आहे आणि मी असं विचार करतो आहे की पहिला डोर मी हा कवर करतो, माझा जो लेफ्ट साईडचा आहे. माझा ड्रायव्हर डोर इकडे आहे आणि हा आहे माझ्या लेफ्ट साईडचा डोर. आता मी एक स्टिक करून बघतो, त्यानंतर आधी मी स्टिक करून बघतो कसं काय स्टिकर अप्लाय होतो आहे. त्यानंतर मी पुढचा जो बाकीचे डोर्स आहे त्यामध्ये दाखवतो कसं काय मी अप्लाय करतो आहे ते. तर काय मस्त रॅप झाला इथे बघू शकता, मस्त वाटतं आहे. फक्त एक प्रॉब्लेम झाला की ते जे विंडोजचं अपडाऊनचं बटन आहे तिथे स्टिकीसारखं झालं आहे, कारण का ह्याच्यावर पण स्टिक झालेलं. तर मी खूप टाईम नंतर काढलं ह्याच्यावरचं स्टिकर, म्हणजे हे पूर्ण लावल्याच्या नंतर मी ते काढलं. सो तिथे त्या स्टिकरचा गम राहिला आहे, सो आम्ही काढतो नंतर. त्याच्यावर मी एक सोल्युशन आणलं आहे. सो सोल्युशन सो ही मास्किंग टेप, आपली मास्किंग टेप एम्ब्रो टेप ती आणली मी. सो आता ही इथे जे आपले बटन्स आहेत त्याच्यावर स्टिक करतो. मग त्याच्यावर जर स्टिकर लावला मी तर काढताना खूप इझिली जसा आहे तसा सरफेस भेटेल आपल्याला, म्हणून त्याच्यावर मी आता सर्वीकडे टेप्स लावणार आहे. सो आता हा डोर मी आपला हा ड्रायव्हर डोर आहे माझा. सो मी हा आधी नाही करत आहे, आधी बाकीचे डोर्स आहेत तर ते करून घेतो आहे. तर मित्रांनो इथे माझे 2 डोर्स कंप्लीट झालेत, म्हणजे एक तर आधीच झालेला, त्याच्यानंतर आता सेकंड कंप्लीट झाला आहे. तो बघा सेकंडवाला आपण कंप्लीट केला आहे, पण हा माझ्या पाठचा आहे, माझा ड्रायव्हर डोर आहे त्याच्या पाठचा हा एक डोर झाला आहे. आणि तो फर्स्टवाला तिकडे, आणि बाकीचे पण मी करतो. आता हा एक करायचा आहे, त्याच्यानंतर हा पण एक आहे, हा एक, परत त्यानंतर हा एक. तो फायनली काहीसा कंप्लीट झाला आहे. ह्या पॅनलने खूप टाईम घेतला आहे. सो खूप मोठा पॅनल होता तो, त्यामुळे कवर करायला खूप टाईम गेला. तर माझा हा पण पॅनल कंप्लीट झालेला आहे.
सो आता राहिला आहे फक्त हा पॅनल, म्हणजे हा लेफ्ट साईडचा आणि एक माझ्या ड्रायव्हर साईडचा डोअरचा बाकी आहे. खूप टाईम जातो याच्यामध्ये पण. सो याच्यामधले राहिलेले, या पॅनलमधले राहिलेले, अजून एक पॅनल कंप्लीट झाला आहे माझा. आता एकच राहिला आहे माझा, तो होता ड्रायव्हर डोर. बाकी सर्व झालेत. 1 2 3, त्यानंतर हा 4 आणि इकडे 5. तर मित्रांनो इथे माझं ऑलमोस्ट 5 डोअर्स कंप्लीट झालेत. 5 डोअर्स नाही आहेत, आपले 4 डोअर्सच आहेत, पण त्यातले जे पाठचे लास्ट सीटचे आहेत ते 2 पॅनल्स पण, तर असे टोटल 5 पॅनल्स कवर झालेत, डोअर पॅनल्स. तर त्याच्यामध्ये माझं फक्त ड्रायव्हर डोअर राहिलं आहे. सो हे सर्व करायला खूप टाईम जातो आहे, कारण का ते एजेस वगैरे आहेत आणि कॉर्नरिंग पण आहेत, तर ते कवर करण्यासाठी प्रॉपर फिक्स होण्यासाठी खूप टाईम चालला आहे. तर ऑलमोस्ट आता संध्याकाळ झाली आहे. मध्ये सामान बघू शकता, पूर्ण जिकडे ते स्टिकर्स आहे, तिकडे खाली सर्व मशीन वगैरे आहे, इकडे पण सर्व टूल्स वगैरे, ब्लेड ठेवले, टेप ठेवले, गाडी पूर्ण कचरा झाला स्टिकरचा. हा ड्रायव्हर साईडचा डोर कंप्लीट झाला आहे, हवाला हा पॅनल मी कंप्लीट केला आहे. आता त्याच्यानंतर हे मी स्टार्ट करतो आहे. सो त्याच्यासाठी मी पूर्ण एवढा लांब पट्टा घेतला आहे, म्हणजे पूर्ण डोअरचा पट्टा आहे तेवढा. हा एक आहे आणि त्यानंतर हा अजून एक आहे. सो हा येणार आहे इथे, त्यानंतर माझं राहिलं आहे इकडचं राहिलं आहे. सो हे झाल्याच्या नंतर पूर्ण इंटेरियरचं संपणार आहे. तर मित्रांनो इथे फायनली माझं काम झालेलं आहे. काम कोणतं झालेलं आहे, जे कारमध्ये मी इंटेरियर स्टायलिंग किट करत होतो ते काम फायनली झालं आहे. तर तुम्ही बागे बघू शकता व्हिडिओमध्ये, सीट कवर्स वगैरे चेंज केलेत मी. सो हे काम करता करता खूप काही चेंज केलं मी कारमध्ये. सो या कामाला खूप टाईम गेला, कारण का बारीक बारीक एजेस वगैरे भरपूर काय होते. आणि सीट कवरचा पण मी व्हिडिओ टाकेन, कारण का तो पण मी व्हिडिओ बनवला आहे. काम करताना खूप टाईम गेला, खूप मेहनत असते यामध्ये. वाटते ना आता कार जबरदस्त वाटते एकदम, कारण का मी सीट कवर्स पण मॅचिंगचे घेतलेत, पर्शियन ग्रीन. सो जे आतमध्ये स्टायलिंग किट केली मी, जे विनर रॅप केले तेच मी सेम सीट कवर्समध्ये पण अप्लाय केले. सो वाटते एकदम क्लास वाटते. थंबनेल तुम्ही बघितलंच असेल, फोटो ओरिजिनल कारचा मेन्शन केला आहे मी. तर आता इथे माझं झालं आहे पूर्ण काम. आपला फ्रंट डॅशबोर्ड आहे, त्याचं स्टायलिंग किट आणि साईडचे डोअर्स, ते माझं काम आधीच झालेलं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आता झालं आहे इंटेरियरचं काम, आणि आता पूर्ण मी एक्सटेरियरचं काम करणार आहे. त्याच्यामध्ये पण छोटे छोटे मी विनाईल रॅप करणार आहेत. छोटे छोटे एलिमेंट्सला पूर्ण नाही करायचं आहे, छोटे छोटे एलिमेंट्स आहेत तेच कवर करायचे. सो पुढचे ब्लॉग बघत राहा. धन्यवाद.